नमस्कार मंडळी, तर मी सनील बेडी SPD ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आज आहे ती आषाढी एकादशी आणि त्याच निमित्ताने आपल्या नांदेपाडा गावातून नांदेपाडा ते अलिबाग अशी पायी दिंडी चालत असते. यावर्षी 8वा वर्ष असणार आहे. त्याआधी आपण आज आलो सकाळीच आलो आहे. सकाळी येऊन समुद्रामध्ये आंघोळ केली जाते. त्यासाठी आज आलो आहे सकाळला. बघा इकडे आंघोळ करून चालले दिंडीला. आता आपण चाललो नाही इकडे येतात. एक एक मंडळी येतात दिसतात इकडे. आपण सकाळी जाऊन समुद्रामध्ये आंघोळ केली. जुनी भरपूर वर्षावर्षी परंपरा आहे. त्याच्यावर थोडी आपण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आता आरतीचं तर झालेलं आहे आणि थोड्या वेळात आता दिंडीला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ नागरिक बाबूबाबा वाघमारे हे चांगले मृदुंगमणी, त्यांचं आयुष्य मृदुंगमणी गेलेले आहे. त्यांचा या वारीत सत्कार करतो. त्याचप्रमाणे त्यांच्याच गावचे सकाराम पाटील हे सुद्धा वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रम अधिक चुकवत नाही. त्यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करतो. आणि आज आपल्या गावात विश्वास ठाकूर यांनी सुरुवात केली, त्याप्रमाणे त्यांच्याच गावचे सुरेश राणे हे देखील हजर झाले. तसा त्यांचा पण आम्ही ग्रामस्थांच्या वतीने किंवा मंडळांच्या वतीने सत्कार करतो. त्याचप्रमाणे जगन्नाथ पिढी शरीफाचे नेहमीच आमच्या कार्यक्रमाला मदत करीत असतात आणि आवर्जून हजर असतात. त्याचप्रमाणे परशुराम पेडवी यांचा सहभाग सहकारी फूल असते. त्याचप्रमाणे जनार्दन चिंटू पाटील जनार्दन चिंटू पाटील हे ज्येष्ठ नागरिक नांदेडचे. त्याचप्रमाणे अशोक भोईर हे फकीरपाड्याचे
त्यांच्या वडिलांची परंपरा अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे. त्यांचा देखील आम्ही सत्कार करतो. त्याचबरोबर मनोहर पाटील तर अशा प्रकारे सत्कार झाला. आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पाहुद्या रे माझा विठोबाचे भोग, पाहुद्या रे माझा विठोबाचे भोग. इकडे बघा कशी मस्त विठू माऊली देसो नाव सुद्धा काढलाय. हाय कर हाय येतो सुपर घेतला हायकर 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 विठ्ठल हरी विठ्ठल हरी गाईला
बघा आता आपल्यासोबत आता आपण ज्यांच्या घरी आलेलो आहोत त्यांच्या घरी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्याबद्दल थोडी माहिती द्या. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकजन या ठिकाणी आलेले आहेत. हे विठ्ठल मंदिर फकीरपाडा या गावामध्ये असून या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण आमचे आजोबा कैलासवासी वैकुंठवासी अनंत गणपत पाटील, तसेच आमचे मातुळचे पंजोबा धर्मपोसू मिस्त्री हे दोघेही या ठिकाणी कीर्तनकार होते, हरिभक्तपरायण वारकरी होते आणि वारी ही आमच्या घराची परंपरा आहे. आणि त्याच अनुषंगाने पंढरीचा विठ्ठल आमच्याकडे या ठिकाणी आलेला आहे आणि या विठ्ठलाला त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी या दिंडीच्या रूपानं इथून हे नांदाईपाडा, फकीरपाडा, थळेपाडा, खारपाडा गावाचे भाविकजन या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही त्यांचं नेहमी सहर्ष स्वागत करत असतो. गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी ते येत असतात आणि इथून वर्सुलीला रामनाथ मंदिरामध्ये जात असतात. रामकृष्ण हरी माऊली. बघा आपल्यासोबत आता प्रमोद काका दिसतात, त्यांच्याकडून आपल्या दिंडी पण माहिती घेऊ. आणि आपण सकाळी आषाढ एकादशी निमित्ताने पोहण्यासाठी जातो, म्हणजे आंघोळ करण्यासाठी जात असतो, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. ही दिंडी आहे ना, ही दिंडी आमची हे 8वं वर्ष आहे. आमचा कसा कार्यक्रम असतं की सकाळी सर्व गाववाले समुद्रावर जाऊन स्नान करून येत असतात. अगदी पहाटे लवकर महिला पुरुष जाऊन स्नान करून येत असतात, कारण का सगळ्यांनाच इंद्रायणी जाऊन स्नान करता येत नाहीत. ते सर्वजण इथे समुद्रावर जाऊन आंघोळ करून येत असतात आणि नंतर आमचा दिंडीचा हा कार्यक्रम सुरू होतो. आम्ही सुरुवातीला 8 वर्षापूर्वी एक जवळजवळ 15-20 लोकांनी ही सुरुवात केली होती. वारकरी भजनाची आवड होती, गावातील लोक वारकरी होते, तर चला आपण जाऊया. एक वर्ष करता करता आता 8 वर्ष झाली आणि एवढा उत्तम प्रतिसाद आता मिळत आहे की घरातनं तरुण तरुणी म्हातारे कोतारे सर्वजण याच्यात सहभाग घेत आहेत आणि अलिबागपर्यंत ते विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुन्हा इकडे घरी येत असतात. आता आपले फकीरपाडा दिंडी निघालेले आता डायरेक्ट आपल्या दुसरा स्टॉप कुठं असणार आहे? नाही, आता काय माहिती, आम्ही नांदाईपाड्यावरून निघतो. फकीरपाड जाण्याचं कारण म्हणजे आम्ही लॉकडाऊनमध्ये दिंडीला बंदी होती. फकीरपाड्यावर एक संतोष पाटील यांचा विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, त्यावेळी 2 वर्ष आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो होतो. आता आम्ही तिथे म्हणजे ती प्रथा आता मोडायची नाही म्हणून आम्ही तिथे पण दर्शन घेतो आणि तिथून मग आम्ही अलिबागपर्यंत जातो. जाताना अनेक ठिकाणी फराळाची सोय असते, पाण्याची सोय असते. लोक दानशूरपणे सर्वजण सर्वतोपरी मदत करत असतात आणि सहभाग घेत असतात. नुसती आमची नांदाईपाड्यावरनं दिंडी निघते, पण इतर गावातील लोक पण त्याच्यात सहभाग घेऊन आमच्याबरोबर अलिबागपर्यंत येत असतात आणि खूप मजा वाटते. कधी आम्ही पोचतो ते समजतच नाही. नेहमी आम्ही अलिबाग म्हणजे बाईक किंवा 4 व्हीलर शिवाय जात नसतो, पण आज एक फार मस्त वाटतं आणि एक भक्तिमय वातावरण इथं निर्माण होतं. त्यामुळे अगदी सर्व्हिसवाले असतील, धंदेवाले असतील किंवा मच्छीमारे असतील, सर्वजण सहभाग घेऊन एक दिवस खास दिंडीसाठी शिल्लक ठेवत असतात आणि खूप आनंद त्याचा घेत असतात. रामकृष्ण हरी. पंढरपुरात बघायला मजा, पंढरपुरात बघायला मजा, पंढरपुरात बघायला मजा, पंढरपुरात बघायला मजा. तिथे नांदत जगाचा राजा, तिथे नांदत जगाचा राजा. तिथे तुम्हाला दिंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला इथे नाश्ता सुद्धा भेटतो. बघा, खाण्यापिण्याची फुल सोय असते इथे. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाक
टाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना विठ्ठल दुकानदार अशी पंढरी काय पंढरी ग 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 विठुरायाची नागरी ना विठुरायाची नागरी ग विठुरायाची नागरी ना विठुरायाची नागरी ग अशी गेले मी पंढरीला 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 ग विठुरायाच्या दर्शनाला ना विठुरायाच्या दर्शनाला ग विठुरायाच्या दर्शनाला ना विठुरायाच्या दर्शनाला ग. तर मंडळी थोडा वेळात आता आपले आता दिंडी आता नांदे फाट्या पोहोचणार आहे बघा. पाठीमागे ब्रास बँड सुद्धा आलाय तर त्याच्या तालावर आता आपली दिंडी निघणार आहे. आणि इकडे बघा नाश्ता सुद्धा आलाय आणि इकडे बघा सेवा देतात चाय अण्णा चाय सुद्धा इकडे पाणी सुद्धा व्यवस्था केली सेवा.
तुमचं किती वर्ष आहे दिंडीमध्ये? दिंडीमध्ये 8 वर्ष झाली, पण योगायोग बोलायची गोष्ट हे माझं 3रं वर्ष आणि योगायोग 3 रविवार आले दिंडीला. रविवार असल्यामुळे सुट्टीमध्ये जल्लोष, मुलांची पण हौस मौस होते आणि मुलींना पण कॉलेज शाळा यांच्यापासून सुट्टी असल्यामुळे खूप मजा वेळ देवाच्या कृपेने असेच अनेक रविवार येऊन दे, त्याच्यामुळे आम्हाला अनेक मजा करायला मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बघा मंडळी सर्व जल्लोषामध्ये सर्व निघाल्यात. हा तुमचं नाव सांगा. नाव सांगा ना. अपर्णा मेघनाथ पेडवी. कुठलं तुम्ही? खारपाडा. खारपाड्यावरून सुद्धा आले बघा. मग तुम्हाला कसं वाटतं तुमच्या दिंडीमध्ये सहभाग घ्यावा? वाटते किती वर्ष तुम्ही दिंडी? पहिलंच वर्ष. पनवेल वरून आलो आम्ही. पनवेलवरून काल दिंडीसाठी आलं. तुमचं नाव सांगा पहिला. माझं स्वाती महेंद्र पाटील. तर तुमचं किती वर्ष आहे दिंडीमध्ये? हे 8वं वर्ष. 8वं वर्ष. हो. सर्व कशी धमाल करतात या दिंडीमध्ये? फुल धमाल करतात सर्व लोक आमच्या गावात. सर्व बँडमध्ये सर्व फुल धमाल करतात असतात बघा इकडे. आणि इकडे सर्व शाळेतली मंडळी सुद्धा दिसतात इकडे, छोटी मंडळी. तर नाव सांग तुझा. मनवीत. तर तुमचं कुठून तुम्ही आला? जनपडावर. रांगापासून राहतो. चालेल. कितीला आहेत तू? 7वी. आहे. तुमचा पूर्ण वर्ग आलाय का? पूर्ण वर्ग आलाय. चालेल. इकडे पूर्ण वर्ग आलेले दिसतंय दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी. चालेल. नाव सांगा. नाव. प्रिया गणेश पाटील. तुम्ही कुठून आहात या दिंडीमध्ये सहभाग? नांदाईपाडा. कसं वाटतं तुम्हाला या दिंडीमध्ये सहभागी होऊन? हो, खूप आनंद वाटतोय, मजा वाटते. पहिलाच वर्ष तुमचं ना? हो, पहिलाच वर्ष. खूप इच्छा होती यायची म्हणून आलो आज. पण मजा येते. रामकृष्ण हरी. तुमचं किती वर्ष आहे या दिंडीमध्ये? दिंडीचं 8वं वर्ष आहे. नाव सांगा तुमचं. शर्मिला विनायक पाटील. तर कसं वाटलं तुम्हाला या दिंडीमध्ये सहभागी होऊन? खूप छान वाटलं, मस्त वाटलं, प्रसन्न वाटतंय. छान तुमचं वाटतं. किती वर्ष आहे? खूप आवडते, कारण असं कधीच नाही, कुठेच नाही एवढा आनंद होत मला मिळत. या दिंडीत आनंद मिळतो ना एवढा कुठेच मिळत नाही. खूप छान वाटते. किती वर्ष तुमचं? माझं पण 8वं वर्ष आहे. 8 वर्ष. हो. सुरुवातीपासून आहे. हा, मी सुरुवात. इकडे आता आजी दिसते. तुमचं वय सांगा पहिलं. वय सांगा आणि नाव सांगा. 75 वय. 75 वय. 75 वय आहे तरी बघा आजी दिंडीमध्ये सहभागी झाले. तर किती वर्ष तुमचं दिंडीमध्ये? दिंडीला 5 वर्ष झाली. 5 वर्ष. 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली ना? आनंद भेटतं, देवाची समाधानी भेटतं. आता देव नमस्काराचा. आता दुसरा काही नको. चालेल. बघा 75 वर्षाची आजी सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाले दिसतात. आणि बघा इकडे सांगा तुमचं नाव सांगा. रोहिता पेडवी. तर तुमचं किती वर्ष आहे दिंडीमध्ये? माझं 3रं वर्ष आहे. तर कसं वाटतं तुम्हाला या दिंडीमध्ये सहभागी? मस्त छान वाटलं. रीना पेडवी. तर कसं वाटतं तुम्हाला दिंडीमध्ये सहभागी? ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. काठी डाव मांडीला, सुवर्णाच्या गोट्या डाव मांडीला, सुवर्णाच्या गोट्या डाव मांडीला, गजर नामाचा झेंडा रोविला, चंद्रभागेचा काठी डाव मांडीला, चढले मला पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा, माझा बिगी बिगीने माझा. तुमचं नाव सांगा पहिला. नाव शांताराम पाटील. तर या दिंडीमध्ये तुमचं किती वर्ष आहे? 8वं वर्ष आहे. गावातून आमच्या 8 वर्षा दिंडी निघतंय, पण येऊन हा सुरुवातीपासून आहे. तर सर्व कोण हातात आहे, कोण अभंग बोलत आहे, तर यांच्याबद्दल काय बोलतो? अभंग म्हणजे आमच्या गावाची ती एक खासियत आहे, आवड आहे एक अभंग बोलणं म्हणजे. तर ती दिंडीत आमच्याकडे चालू असते. ते कायम म्हणजे अभंग बोलतातच. आमची ती परंपराच आहे. आणि पूर्ण नाचत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पण महिला पूर्ण नाचतच असतात. हा, नाचतच असतात. कायम मजा करतात, मस्तही खेळतात. चालेल.
घेतला होता आता आता आपल्या तोंडीत आलेला आहे फुल सामान खाण्यासोबत आपल्यासोबत आता भरपूर वेगवेगळ्या गावामधील इथे सहभागी झाले दिंडीमध्ये. तर तुमचं नाव सांगा पहिला आणि तुम्ही कुठून या दिंडीमध्ये सहभागी झाले? करंजावरून आलो मी. नाव सांगा नाव. शुभांगी अविनाश कोळी. करून जाऊन सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाले दिसतात. तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही या दिंडीमध्ये येऊन? छान वाटलं. सकाळी सकाळी फ्रेश वाटलं. मस्त मजा वाटली.
हे बघा आजी गेल्या वर्षी सुद्धा दिंडीवर सहभागी झाली होती, या वर्षी सुद्धा सहभागी झालेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. तर म्हणजे आपल्या तर दिंडी आता चोंडी पेट्रोल पंप इथे आलेला आहे. इथे थोडासा नाश्ता होईल, त्यानंतर पुन्हा एकदा दिंडी आता इथून निघणार आहे. बघा इकडे नाश्त्यासाठी बघा तर केली, राजगिरा लाडू इथे दिसतात बघा सर्व. माझा पण फोटो काढ. शाळेतही पण करा. घेतला शाळेत सगळी मुलं आहेत. शाळेतली मुलं. इकडे मॅडम सुद्धा आहेत. कुठे तुमच्या शाळेतले आहेत का सर्व? विराट शाळेतले. हा चालेल चालेल. पंढरीनाथ महाराज की आपल्यासोबत आता दिंडीमध्ये सहभागी झाले इथे दिसत आहेत. तुम्ही कुठून सहभागी झाले त्या दिंडीमध्ये? तो नाव सांगा तुमचं. कल्पना सुरेश जगताप, सुनंदा बनकर बाणस्कर, रत्ना जगताप, वर्षा जगताप शिक्षक कॉलनीतून आलो आम्ही. तर तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला या दिंडीमध्ये सहभागी होऊन? सुंदर वाटलं. आमची दुसरी फेरी आहे. काय बोलणार दिंडीमध्ये सहभागी झालं कसं वाटतं तुम्हाला? छान छान छान. किती वर्ष तुमचा? 8 वर्ष. 8 वर्ष 8 वर्ष चालतोय. हा हा चालेल चालेल.
आता दिंडी आता आलेले आहेत, वाशिल आता आलेलं आहे. वाशिलचे बँड वाजेल आणि बँडवर सर्व खूप धमाल करते पुन्हा एकदा. चला व्हिडिओ स्किप करून बघत राहा. देता नुकसान बघायचं.
इकडे बघा, इकडे बघा. आधारस्तंभ अर्थात गौतम शेठ यांचं आपण टाळ्यामधून स्वागत करायचं आहे. ते आजच्या ड्युटीच्या पुढे आहेत आणि मार्गक्रमण ते करतायचं आम्हाला खूप आनंद झालेला आहे. पंढरीची जाई एका वेळेला तरी तू, पंढरीची जाई एका वेळेला तरी तू, पंढरीची जाई एका वेळेला. पांडुरंगा मी पतंगा तुझ्या हाती धागा, मी पतंगा तुझ्या हाती धागा. मध्ये वेगवेगळ्या गावांमधून या दिंडीमध्ये सहभागी झाले ते सुद्धा दिसतात. त्यांना विचारा, तुमचं नाव सांगा पहिला. मंगेश गंगाराम नाईक. तर तुम्ही या दिंडीमध्ये कुठून सहभागी झाला? झिराडवरून ना? झिराड गावाचे दिसतात इकडे. तर तुम्हाला कसा वाटला या दिंडीमध्ये सहभागी होऊन? अगदी आनंद वाटला. तर मंडळी आता आपली दिंडी खडतालपुरीची ते आता आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे इथे येऊन आपल्या इथे चांगलं असं पाहुणचार करतात. दरवर्षी ही दिंडी कधी येते जी असतो तरी आम्ही वाट बघत असतो. सर्व वारकरी इथे येऊन विश्रांती घेतात आणि तिथं विश्रांती केल्यानंतर आमच्या यथाशक्तीप्रमाणे आम्ही त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करत असतो. आणि ही दिंडी शिस्ती पद्धतीने चाललेली असते. भक्ती मार्गातली ही दिंडी आहे. त्याच्यामुळे ही दिंडी दरवर्षी कधी येते असे मी त्या एक दिवस असा कसा जातो आमचा आम्हाला माहिती. कारण ज्या दिवशी ही दिंडी येते त्या दिवशी आमचा इथे आनंद असतो. आणि म्हणजे जसं दसरा दिवाळी तो दिवस आज आम्हाला इथं मानला जातो. साक्षात पांडुरंग आमच्या दारात आला असं वाटतं. आणि साक्षात विषय असा आहे की आज या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये 3 दिंड्या येतात. पहिली दिंडी ते रेवसवरून त्याच्यामध्ये 1000 लोक असतात. त्या लोकांची व्यवस्था झाली का ही नांदेडच्या पाड्यावर येणारी अगदी भक्ती मार्गामध्ये आलेली दिंडी आज या ठिकाणी पाऊस पाणी असताना ही भक्तीच्या रूपामध्ये जी आलेली दिंडी आहे ही खरंच म्हणजे अशी जरी थोडक्या किलोमीटरची असली तरी साक्षात पांडुरंगाच्या दारी गेली असं बोलायला काही हरकत नाही. अशी ही पाड्यावरची दिंडीचा या उल्लेख आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पहिले देशान खडताल पुला जीवा लागे समाधान. 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 दुसरे केशान मोक्षाचे सार्थक होईल जन्माचे. 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 हृदयी नामस्मरण केले भक्त दिंडीला निघाले. हृदयी नामस्मरण केले भक्त दिंडीला निघाले. हृदयी नामस्मरण केले भक्त दिंडीला निघाले. पाऊस पहिला चिखल झाला नदीला आला पूर. नदीला आला पूर आपले आली बघ पंढरपूर. पाऊस पहिला चिखल झाला नदीला आला पूर. कशाला जाता दूर आपला आली बघ पंढरपूर. तर म्हणजे आपल्याला आलेला आपण जिथे आपला शेवटचा स्टॉप असून आजचं तर त्याचा नाश्ता होईल. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला निघणार आहे आपल्या उतरुयाच्या नगरी तिथे निघण्यात आहे. आता नाश्त्यासाठी वडा केला तिथं दिसते बघा.
आपल्यासोबत आता जयवंत काका आलेला आहे. खास पनवेलवरून आज दिंडीसाठी आलेला आहे. दरवर्षी आता सुद्धा आलेला आहे. कसं वाटतं तुम्हाला आता दिंडीमध्ये सहभागी झाल्याबद्दल? गेली 8 वर्ष आमच्या नांदेडपासून अलिबाग येथे आई दिंडीचं आयोजन केलं जातं आणि दिवसेदिवस आमच्या या दिंडीला लोकांचा प्रतिसाद जास्त आहे. ज्याप्रमाणे 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी आणि नामदेवांनी ही दिंडीची परंपरा चालू केली आणि ह्या परंपरा चालवण्यासाठी त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही ही दिंडी गेली 8 वर्ष सुरू केलेली आहे. पहिले आमचा फक्त गावाचा सहभागी होता, परंतु आता पंचकृषीतील आजूबाजूच्या गावाचा पण सहभागी होतो आणि उदंड प्रतिसाद मिळतो. आणि सर्व ही जी दिंडी आहे ही दिंडी हरिनामाच्या क्षेत्रामध्ये संतांच्या अभंगांमध्ये ही दिंडी आता ते पंढरपूर वारी करून आलेले आहेत. दरवर्षी तुम्ही पंढरपूर जाता तुम्ही आणि आवर्जून आपल्या गावाच्या वारीला सुद्धा भेट देत असतात. सर्व महाराष्ट्रातून पंढरपूरला ज्याप्रमाणे वाऱ्या जातात, ठिकठिकाणाच्या दिंड्या जातात निघतात, त्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या या वर्तुळी म्हणजे अलिबागच्या पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये आमची ही दिंडी दरवर्षी निघत असते. सकाळी 7 वाजल्यापासून आई चालत 15 किलोमीटर अंतर सर्व भाविक याच्यात सहभागी होतात. तसंच यामध्ये सर्व स्त्री पुरुष एकत्र नाचत असतात, हरिनामाचा गजर होत असतो, जेणेकरून भक्तिभाव सर्वांना मिळावा, आनंद सर्वांना मिळावा याचा हा या दिंडीचा प्रयत्न असतो. पंढरपूरमध्ये आम्ही आमच्या गावातून गेले 10 वर्ष तसंच एक 10 ते 20 भाविक जात असतो. पण एवढ्या मोठ्या संख्येने पंढरपूरला एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना किंवा लोकांना येता येत नसल्यामुळे विठ्ठल मंदिर आहे आणि ते आमच्या तालुक्यातलंच आहे आणि हे विठ्ठल मंदिर देखील फार जुनं आहे आणि ते श्रद्धेचं स्थान आहे. तसेच पाहता पंढरपूरला जर एवढ्या मोठ्याने लोकसंख्या नेता आली असती तर खूप चांगलं झालं असतं की त्यांना सर्व साधू संतांचे दर्शन पण झालं असतं. जसं ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, माऊली एकनाथ महाराज अन्य सर्व संतांच्या पालख्यांचं देखील दर्शन घेता आलं असतं. परंतु एवढ्या फार मोठ्या संख्येने नागरिकांना लोकांना त्या ठिकाणी नेण्याचं खूप अडचणीचा विषय असतो आणि प्रवासाचा देखील अडचणीचा विषय असतो आणि जबाबदारीचा असतो. म्हणून याचं एक माध्यम म्हणून आम्ही हे निवडलेलं तीर्थक्षेत्र आहे आणि त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या चार पाड्यामधून मिळत असतो. सर्व पुरुष, स्त्रिया, वृद्ध, जवान सगळेजण यामध्ये भाग घेत असतात आणि गेली 8 वर्ष आम्ही ही 8 वर्ष आम्ही दिंडी चालवत आलेलो आहोत. त्यामुळे देखील आमची ही दिंडी अशी चालू राहावी अशी आम्ही पांडुरंगाकडे प्रार्थना करतो आणि आमचे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. हे माझं यावर्षी 5वं वर्ष आहे. मला दशरथ पिढीने प्रेरणा दिली की दिंडीला येण्याची, त्यामुळे मी यावर्षी दिंडीमध्ये 5 वर्ष मी जॉबला घेऊन या दिंडीला यावर्षी थंडी आल्यावर खूप छान वाटते. खरोखरच हे भक्तिमय वातावरण आहे. या भक्तिमय वातावरणामध्ये हे सर्व वृद्ध महिला किंवा सर्व लहान मुलेसुद्धा आनंद लुटत आहे. त्यामुळे मी शक्यतो दरवर्षी येण्याचे या दिंडीला मी प्रयत्न करेन. धन्यवाद. रामकृष्ण. सकाळी त्यांची 8 वाजता निघाली होती आणि जवळजवळ 5:15 झाली संध्याकाळची आणि आता आपली दिंडी सुद्धा आलेली आहे तर नगरीमध्ये.
हे